हॅलो मित्रांनो, भंडारदरा पर्यटन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचं उंच शिखर असलेलं कळसूबाई शिखर. तर बारी गावच्या पायथ्याशी आपण आहोत आता सध्या. तिथला हे दृश्य बघू शकतो. सकाळी मॉर्निंग ट्रेक चालू केला होता आम्ही 7 वाजता. मित्रांनो, माझं नाव अजय आहे, माझा मित्र योगेश. आम्ही चालू आता कळसूबाई ट्रॅकवर. बघूया, चला. तुम्हाला कळसूबाई जाण्याकरिता कच्ची वाट आहे, म्हणजे मातीची वाट आहे. आपण या वाटेनं आता पुढे जाऊ. वरती गेलो पण असाच रस्ता आहे, जंगली रस्ता आहे खूप. आतमध्ये पण भरपूर वाटा गेलेले आहेत. हे बघा, आहे निसर्गातील फुलं. काय म्हणते फिरायला देवतीर्थ ना. इकडं वरती दिसतं, इकडे कळसूबाईचा डोंगर आहे. आज आपण आलो बारी गाव. महाराष्ट्राचं जे उंच शिखर आहे कळसूबाई शिखर, 440 मीटर. आपण तिथे ट्रेकिंगला आज आलेलो आहे. कळसूबाई शिखरावरती जाण्याचा रस्ता आहे. आता आपण इथे आलेलो आहे. आता माची म्हणून ठिकाण आहे, तर ते बघणार आहोत आता आपण. ते आता नवरात्रीमध्ये यात्रा उत्सव चालू आहे, खूप गर्दी असते इथे. सगळीकडे दुकानं वगैरे असतात. मंदिर आहे, तर आपण इथे आधी जाणार आहे. हा अजय, कळसूबाई शिखराचा दरवाजा. आता आपण चालू आहे कळसूबाई शिखरावरती. ट्रेकिंगसाठी सुरुवात केलेली आहे आपण. तिथे वरती कळसूबाई शिखर आहे. आपण बघू शकता सह्याद्रीची पर्वतरांग किती उंच आहे. आणि अजय इतक्या स्पीडने निघलेला आहे की असं वाटतं की तो 1 तासात कळसूबाई शिखर ट्रेक करेल. खूप स्पीड आहे त्याला. स्थानिक लोक भातशेती करतात. अगदी कळसूबाईच्या मध्य शिखरावरती जरी आले तरी भातशेती बघायला मिळते तुम्हाला. आता आपण ट्रेकिंग करत आहोत. इतका मोठा आपल्याला चढ बघायला मिळतो. पूर्ण मातीचा असल्यामुळे इथे घनदाट जंगल आहे बघा. अजय, चला. जंगलात अशा वाटा फुटलेल्या आहेत, कुठून जावं काही सुचत नाही. त्यात अजयनं वाट शोधून काढलेले. आणि रस्ता खूप चिकट असल्यामुळे माझ्या चपला पण स्लिप होत आहेत.
गरम झाल्यामुळे जर की आपण एक कळसुबाईच्या मध्ये शिखरावरती आलो. जवळ आल्या एक नदी दिसते. हे इथे त्या टप्प्याला आठवलं होतं. स्थानिक लोकांनी गडावरती चढण्यासाठी पायऱ्या आपण हे बघा मित्रांनो, हे आहे अगदी निसर्गरम्य वातावरण. हे आपल्याला खाली ते बारीगाव. चला आपण आता पुढे जाऊ. योगेशला फॉलो करू आपण. माकड
पार केलेला आहे. चालत जाणार आहे. इथे या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला कातळात कोरलेल्या पाऱ्या दिसतात. एकदम दगडी कोरलेल्या आहे त्या, आपण बघू शकतो ना. आता त्याच पायऱ्यांवरती चाललेलं आहे. इकडचा जर हा व्ह्यू बघितला तर एकच छान व्ह्यू आहे. इकडे डोंगर आलेला आहे, काही कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेले बारी गाव आहे. इथे या ठिकाणी हॉटेल आहे. तर आपण वरती चढूयात आता. सवय घेतला, आता ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. मी लोक 3 टप्पा आहे, त्या टप्प्याला आता आपण आलेलो आहे. मोठा ब्लॉक झाला बरं का. त्यांना व्हिडिओ चालू केली. चालू असेल तर तुम्ही पाहू शकता इथे. बघा काय धुके चालत आहे, अगदी धुके. हा आपण बघू शकता कळसुबाईच्या शिखराच्या पायऱ्या लागलेल्या, तिथे आलेले शिड्या वगैरे सगळं काही धुक्यात गेलेलं आहे वातावरण. इकडे खाली पण बघू शकता, वरती कुठेतरी हेलिकॉप्टर आलेलं आहे. आवाज येऊ राहिला पण दिसत नाही. तर अजून भरपूर वरती जायचं आहे आपल्याला. आल्यामुळं पावसाचं पण वातावरण थोडंफार झालेलं आहे. छोटा पाऊस कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आता आपण आपल्याला आलेलो आहे. हे कळसुबाई शिखर दिसते, इथे उंच आहे ते आपण बघू शकता. हे कळसुबाई शिखर वरती आपण जाणाराची पण आल्यानंतर इथे पाण्याची विहीर पण आहे, ते पण आपण बघणार आहोत. बघा पिण्याच्या पाण्यासाठी केलेली विहीर आहे तयार. त्याला जाळी पण लावलेली आहे बघा. दुकान आहेत नवरात्री सीझन मध्ये पूर्ण असे भरलेलं असतं तिथं बघू शकता. ही पाण्याची विहीर. चला आपण कळसुबाई शिखर तुम्हाला इथून पण दिसतच असेल. व्हिडिओ चालू रे, व्हिडिओ चालू बोल ना.
आय स्पीक महाराष्ट्र. एकदम जवळ असं आलेले 150 मीटर अंतरावरती कळसुबाई शिखर राहिलेले आता एकदम जवळ आलेले. चला आपण जाऊया आता. धुकं पण आलेले आहे भरपूर बघू शकता. इकडून पण एक जाण्यासाठी पावलवाट केलेली आहे. इथून वरती नाही जाऊ शकता आपण, त्या पायऱ्यांवरती इथून जाणार आहे. कळसुबाईची जी लास्ट सीडी होती तिथं आपण पोहोचलो रे. चढायला सुरुवात करणार आहे आता. फायनली आपण 16 ते 40 मीटर ट्रेक कंप्लीट केलेला आहे. सकाळी 7 वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली होती. आता